नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 9 सप्टेंबर 2025. तर आजपासूनचा खास करून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे की सगळीकडे राज्यभर ऊन पडलंय, पण आता नेमकं काय झालं, शेतकऱ्याचं सोयाबीनचं पीक काढणी चालू आहे, उडीद काढणी चालू आहे. मग शेतकऱ्यासाठी अंदाज देणं खूप गरजेचं आहे. तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा की म्हणजे सांगायचं झालं तर आपण सुरुवातीला काय करू, उत्तर महाराष्ट्राकडे घेऊ. तर राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडं 13 तारखेपर्यंत चांगलं सूर्यदर्शन होणार आहे. म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या नंदुरबार जिल्हा झालं, धुळे जिल्हा झालं, नाशिक जिल्हा झालं, जळगाव जिल्हा झालं, मुंबई, इगतपुरी ह्या 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 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात द्यायचा. पण याच्यानंतर राज्यात परत पाऊस कधी येणार आहे, तर राज्यात सर्वात महत्त्वाचं की सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की राज्यात हे खास करून अंदाज कशामुळे देत आहे काय की की खास करून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला एक अंदाज देणार आहे. कारण की मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 13 तारखे ते म्हणजे 13 तारखेपासून ते 18च्या दरम्यान पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडणार आहे, कुठं मुसळधार पडणार आहे, कुठं अतिमुसळधार पडणार आहे, हे अंदाज म्हणून लक्षात घ्यायचा. मग सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्रात सांगायचं झालं तर म्हणजे अतिमुसळधार पाऊस सांगायचं झालं तर सोलापूर जिल्हा, सांगली जिल्हा, जत, त्याच्यानंतर सातारा, पुणे, अहिल्यानगर ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे, जरा मुसळधार पाऊस पडणार आहे, पुणेकडे पडणार आहे. त्यामुळे काय होणार आहे, पुण्याकडे पाऊस पडल्यामुळं काय होणार आहे, कोल्हापूरला जास्त पाऊस पडणार आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे, नंतर राज्यामध्ये जे धरणं आहेत ते पश्चिम महाराष्ट्रातले सगळे धरणं भरले, मग त्या धरणामध्ये पाणी येणार आहे, परत पाणी सोडावं लागणार आहे. म्हणून पूर परिस्थिती परत नद्याला पाणी वाढणार आहे. म्हणून हे अंदाज खास करून पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना अंदाज लक्षात द्यायचा. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण पट्टीच्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, 13 तारखेपर्यंत तुम्हाला वेळ आहे. 13 ते 18च्या दरम्यान पश्चिम महाराष्ट्रात म्हणजे कोकण पट्टीसह म्हणजे कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे सहित संपूर्ण कोकणपट्टी 13 ते 18च्या दरम्यान काही काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यामुळं काय होईल, पुण्याकडे पाऊस पडल्यामुळं धरणाचं पाणी सुटेल, ते पाणी तिकडं सांगली साताराकडे येईल. म्हणून त्याच्यामुळे नद्याच्या पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे. म्हणून आता सतर्क म्हणून 13 ते 18चा हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. त्याच्यानंतर आपण मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की मराठवाड्यामध्ये आणखीन आज म्हणजे आज आहे 9 तारीख, 9 तारखेला देखील मराठवाड्यामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो की मराठवाड्याचा जो हे भाग आहे कोणता, हे नांदेड, उमरखेड, किनवट ह्या पट्ट्यामध्ये आज रात्रीच्यालाच म्हणजे 9 तारखेला यवतमाळ ह्या पट्ट्यामध्ये काय होणार, इकडल्या भागामध्ये थोडं पावसाचं वातावरण तयार होणार आहे. तिकडे पाऊस येणार आहे, नांदेड भागात येणार आहे, उमरखेड, नांदेड, यवतमाळ त्या भागात पडणार आहे. म्हणून अंदाज लक्षात. पण मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्हाला सांगू इच्छितो की मराठवाड्याकडे कधी पाऊस पडणार आहे, तर मराठवाड्याकडे म्हणजे आज 9ला म्हणजे हे नांदेड पट्ट्यामध्ये पाऊस सुरू होणार आहे. 10ला पाऊस काय होणार आहे, हे सोलापूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, लातूर जिल्हा, नांदेड जिल्हा, परभणी जिल्हा, बीड जिल्हा, हिंगोली जिल्हा, यवतमाळ जिल्हा ह्या पट्ट्यात. त्याच्यानंतर